पिंपल झाले तर मग ते घालवायचे कसे खूप मोठा विचार प्रत्येकीला पडत असतो, हो ना? आणि पिंपल झाल्यानंतर पिंपलचे डाग सुद्धा तसेच चेहऱ्यावरती राहतात. म्हणूनच जर तुम्हाला पिंपल्स पासून लवकरात लवकर सुटका हवी असेल तर मग तुम्ही काय करायचं तेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. पिंपल्स घालवायचे असतील तर मग तुम्ही हळदीचा वापर तुमच्या चेहऱ्यावरती कसा करायचा तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. चला येऊयात मुद्द्यावर. जर तुम्हाला पिंपल्स आले असतील किंवा तर म्हणजे खूप जास्त पिंपल्स असतील तर वेगळी गोष्ट आहे, पण जर एक सुद्धा पिंपल आला असेल ना तुम्हाला तर मग त्यावेळेला काय करायचं, तुम्ही फक्त हळद घ्या आणि थोडंसं पाणीमध्ये ते मिक्स करून त्या तेवढ्या जागेवरती तुम्ही ठेवा, अप्लाय करा आणि अप्लाय करून झालं की 10-15 मिनिटांनी ते थंड पाण्याने वॉश करून घ्या. तुम्ही एव्हरीडे पण हा उपाय करू शकता त्या पिंपलवर किंवा तर तुम्ही एक दिवसाआड सुद्धा हा उपाय करू शकता. आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की हळद हे अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुणधर्मांनी भरलेलं असतं, त्यामुळे आपल्याला त्याचे खूप फायदे होतात आणि आपल्या चेहऱ्यावरती झालेलं जे फंगल इन्फेक्शन असेल किंवा तर काही धूळ माती प्रदूषणामुळे झालेला निगेटिव्ह इम्पॅक्ट असेल ते हळदी इझिली काढून टाकण्यासाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे हळदीचा वापर पिंपल्सने जर तुमचा चेहरा भरलेला असेल तर मग नक्की करा. दुसरं, बेसन आणि हळदीचा फेस पॅक. आता काय करायचं, 1 चमचा बेसन घेतलं तर मग अर्धा चमचा हळदी मिक्स करा त्यामध्ये आणि त्यामध्ये पाणी टाकून किंवा गुलाब पाणी किंवा तर कच्चं दूध हे तुम्ही ॲड करू शकता पेस्ट बनवण्यासाठी आणि मग संपूर्ण चेहऱ्यावरती लावा. 10 मिनिटं ठेवा आणि मग नंतर थंड पाण्याने वॉश करून घ्या. 1 दिवसाआड हा उपाय तुम्ही करत राहिलात तर चेहऱ्यावरचा ग्लोही येईल, टॅनिंगची समस्या दूर होईल, पिगमेंटेशनची समस्या दूर होईल आणि त्याचसोबत डार्क सर्कल जर आले असतील तर तेही गायब होण्यासाठी खूप लवकर मदत मिळते. सो पिंपल्स सोबत इतरही स्किन प्रॉब्लेम्स तुमचे लवकर दूर होऊ शकतात. तिसरं, हळद आणि गुलाब पाणी. आता खूप घाई असेल आणि आपल्याला कळत नाहीये की इन्स्टंट ग्लो हवा आहे आणि चेहऱ्यावरती पिंपलही तुमचे दिसून येत आहेत, खूप जास्त ते रेडिश झालेत असं तुम्हाला वाटतंय, तर मग अशा वेळेला हळद तुम्ही 1 चमचा घेऊ शकता किंवा तर अर्धा चमचा घेऊ शकता आणि त्यामध्ये गुलाब पाणी बनवून ती पेस्ट बनवा. यामध्ये इन केस जर तुमच्याकडे हनी म्हणजेच मध अवेलेबल असेल तर तेही ॲड करू शकता. इट इज अप टू यू, तुमच्या चॉईसप्रमाणे. काही जणांना मध त्यांच्या स्किनवर सूट होत नाही, खूपच जास्त त्यांची स्किन स्टिकी त्यांना आफ्टर अ टाईम वाटायला लागते, त्यामुळे तुमच्या चॉईसवर आहे, वापरायचं असेल तर वापरू शकता. सो असं प्रॉपर एक पेस्ट बनवून घ्या आणि चेहऱ्यावरती अप्लाय करा. 10 मिनिटांनी वॉश करा. 2 दिवसांनंतर एकदा तुम्हाला हा फेस पॅक वापरायचा आहे, एव्हरीडे वापरायचं नाही आहे, ह्याची काळजी घ्या. याने सुद्धा चेहऱ्यावर जे तुमचे डाग असतील किंवा पिंपल्सची समस्या असेल ती लवकर दूर होण्यासाठी मदत होईल. चौथं, हळद, मुलतानी माती आणि गुलाब पाणी. सो 1 चमचा मुलतानी माती घ्या, त्यामध्ये अर्धा चमचा हळद मिक्स करा आणि गुलाब पाणी टाकून पेस्ट बनवा. अगदी 10 मिनिटात तुम्ही ते चेहऱ्यावरती अप्लाय करा. 10 मिनिटांनंतर तुम्ही वॉश करून घ्या. तुम्हाला इन्स्टंट ग्लोसाठी तर मदत होईलच, शिवाय पिंपल्स, डार्क सर्कल्स, पिगमेंटेशन इतकंच काय तर चेहऱ्यावरती जर बाहेरून आल्यानंतर खूप जळजळ होत असेल, खूप जास्त तुम्हाला स्वेलिंग जाणवत असेल तर ती सुद्धा कमी करण्यासाठी हा फेस पॅक मदत करू शकतं. याशिवाय तुमची स्किन खूप जास्त ऑइली असेल, ऑइली स्किनवाल्यांना पिंपल्सची समस्याही जास्त होते, त्यामुळे जर तुमची स्किन ऑइली असेल तर मग एव्हरीडे बेसिसवरती सुद्धा हा फेस पॅक तुम्ही यूज करू शकता. 5वं आणि खूप सोपं आहे, मी पर्सनली हा फेस पॅक यूज करते जेव्हा मला असं जाणवतं की माझ्या चेहऱ्याला खूप आता पॅम्परिंगची गरज आहे पण माझ्याकडे तेवढा वेळ नाही आहे इन्व्हेस्ट करायला, तर 1 चमचा हळद घ्या, त्यामध्ये 1 चमचा ॲलोवेरा जेल मिक्स करा, व्यवस्थित ही पेस्ट बनवा. हा फेस पॅक तुम्ही चेहऱ्यावरती अप्लाय करा, 10 मिनिटं ठेवा आणि मग नंतर थंड पाण्याने वॉश करून घ्या. मला जेव्हा पर्सनली ह्या फेस पॅकची गरज लागते तेव्हा मी काय करते तर रात्री हा फेस पॅक अप्लाय करते, सो दॅट मला निदान 6 ते 7 तास किंवा 8 तास तरी व्यवस्थित माझ्या स्किनला ब्रीद करण्याची संधी देता येते आणि त्यामुळे माझ्या चेहऱ्यावरचे प्रॉब्लेम्स किंवा तर डार्क सर्कल्स किंवा तर पिंपल्स हे दूर होण्यासाठी त्यावेळेला मदत होते. तर तुम्ही सुद्धा हा उपाय नक्की ट्राय करून बघू शकता. अशा पद्धतीने पिंपल्सपासून आणि स्किन प्रॉब्लेम्सपासून सुटका हवी असेल तर हळदीचे झटपट तयार होणारे फेस पॅक तुम्ही सुद्धा तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये ॲड करू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. कशी वाटली ही माहिती कमेंट करून नक्की कळवा. लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका. पाहत राहा लोकमत सखी.